राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना महाराष्ट्र राज्य शासनाने सन 1954-55 पासून सुरू केलेली आहे आणि या अंतर्गत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या माध्यमातून इयत्ता 4थी आणि 7वी साठी पूर्वी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जायची। परंतु मित्रांनो, केंद्र शासनाने ज्यावेळेस मोफत आणि सक्तीच्या अधिकार अधिनियम कायद्याचे ज्यावेळेस 2009 मध्ये तो कायदा अंमलात आणला आणि त्याची सुरुवात जी ती एप्रिल 2010 पासून झाली आणि तेव्हापासून मात्र या परीक्षेची थोडीशी रचना याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि ती आता पूर्व उच्च प्राथमिक स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे ती इयत्ता 5वी साठी घेण्यात येते आणि त्याच्यानंतर इयत्ता 8वी साठी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ती इयत्ता 8वी साठी घेण्यात येते। ही परीक्षा पहिल्यांदाच फेब्रुवारी 2017 मध्ये घेण्यात आली। मित्रांनो, ई लर्निंगच्या माध्यमातून आता सध्या लॉकडाऊन चालू आहे आणि विद्यार्थी घरात आहेत, पालक घरात आहेत, स्कॉलरशिपची परीक्षा सुद्धा आता पोस्टपोन झालेली। इयत्ता 8वीचा मिशन स्कॉलरशिप अंतर्गत आपण इयत्ता 8वीचा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा सिलेबस हा जवळजवळ पूर्ण केलेला आहे। त्यांचे सराव पेपर सुद्धा मी ई लर्निंगच्या माध्यमातून घेतोय। बऱ्याचशा पालकांची मला मेसेजेस होते, फोन होते आणि त्यांची अपेक्षा होती का 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ई लर्निंगच्या मार्फत आपण असं काहीतरी उपक्रम राबवावा। शाळा बंद आणि शिक्षण सुरू या अंतर्गत इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण आजपासून या ठिकाणी लाईव्ह सेशनचं आयोजन मी करणार आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम आपण माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ करण्यासाठी प्रयत्नशील असेल, मी अशी आपल्याला ग्वाही देतो, आश्वासित करतो आणि आजपासूनच्या लाईव्ह सेशन्स मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या या सेशन मध्ये आपण फक्त इयत्ता 5वीचा नेमका अभ्यासक्रम काय आहे तो आपण समजून घेणार आहोत। चला तर मग पाहूयात इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी करिता अभ्यासक्रम ठरवून दिलेला आहे आणि त्यातला जो दुसरा महत्त्वाचा पेपर आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेवर आधारित, त्याचा इंग्रजी या विषयाचा सिलेबस अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मित्रांनो, इयत्ता 5वी साठी इंग्रजी या विषयासाठी त्यांनी एकूण 8 युनिट या ठिकाणी दिलेले आहेत। ते युनिट आणि त्यातले सब युनिट जे आहेत त्याचं नेमकं वेटेज काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेणार आहोत। पहिलं जे युनिट आहे ते लेटर्स ऑफ द अल्फाबेट, जे अल्फाबेट्स आहेत त्याच्याशी संबंधित हे मुख्य युनिट आहे आणि त्याच्यामध्ये 2 सब युनिट आहेत। असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट साऊंड, लेटर आणि साऊंड याच्याशी संबंधित एक पहिलं उपप्रकरण या ठिकाणी दिलेलं आहे सब युनिट आणि दुसरं जे आहे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिव्हन अल्फाबेट्स, दिलेल्या अल्फाबेटच्या सहाय्याने नवीन शब्दांची रचना करणं याच्याशी संबंधित हे दुसरं उपप्रकरण आहे आणि या पहिल्या मुख्य युनिटसाठी 4% वेटेज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजेच 50 मार्काचा इंग्रजी हा विषय आहे आणि याच्यामध्ये 25 प्रश्न म्हणजे 2 मार्कासाठी एक प्रश्न या ठिकाणी दिला जाणार आहे। म्हणजे या दोन्ही घटकांना मिळून या ठिकाणी याच्यावर प्रश्न देखील विचारला जाईल। या प्रत्येक सब युनिट संदर्भात आपण प्रत्यक्ष लाईव्ह सेशनच्या माध्यमातून पाहणारच आहोत। तदनंतर दुसरं जे मुख्य युनिट आहे ते म्हणजे व्होकॅब्युलरीवर आधारित शब्दसंग्रहाशी संबंधित, याच्यामध्ये पहिलं उपप्रकरण जे दिलेलं आहे 2.1 ते म्हणजे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिव्हन क्ल्यूज पिक्चर्स, दिलेल्या क्ल्यूच्या सहाय्याने किंवा चित्राच्या सहाय्याने आपल्याला त्याच्याशी संबंधित शब्द लिहायला सांगितलेला आहे। 2.2 आहे को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, ॲक्शन वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्णन करणारे शब्द असतील, कृतीदर्शक शब्द असतील त्यांचा समावेश या प्रकरणामध्ये आहे। 2.3 मध्ये रायमिंग वर्ड्स आहेत जे तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेतच। 2.4 मध्ये रायटिंग ऑपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द लिहिण्यासाठी सांगितलेले आहेत। 2.5 मध्ये रायटिंग वर्ड रजिस्टर करायला या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे इंग्रजीच्या 5वीच्या पुस्तकामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास ऑलरेडी केलेलाच आहे। 2.6 मध्ये फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स, मोठे शब्द दिलेले असतील आणि त्याच्यातून लहान लहान शब्द आपल्याला शोधून लिहायला सांगितलेले असतील। देन 2.7 मध्ये आहे युजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, संक्षिप्त रूप ज्याला आपण शॉर्ट फॉर्म म्हणतो ते लिहिण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे। 2.8 मध्ये डिक्शनरी स्किल्स, म्हणजे डिक्शनरीचा वापर कशा प्रकारे केला जातो त्याची काही कौशल्य आहेत ती आपल्याला या ठिकाणी या प्रकरणामध्ये समजून घ्यायची। 2.9 मध्ये पार्ट्स ऑफ बॉडी,
शरीराचे जे अवयव आहेत त्याच्याशी संबंधित हा पार्ट्स ऑफ बॉडीशी संबंधित हे प्रकरण आहे, हे सब युनिट आहे जे तुम्ही ऑलरेडी पहिले इयत्तेपासून 5वी पर्यंत जे शिकत आलेला आहात त्यावरच आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. 2.10 2.10 मध्ये नेम्स ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स, देअर लिव्हिंग प्लेसेस अँड साऊंड्स. या ठिकाणी पक्षी प्राणी यांची नावं, त्यांचे राहण्याचे ठिकाणं असतील, त्यांचा आवाज असेल, ध्वनी याच्याशी संबंधित. 2.11 कंपॅरिझन्स, तुलना, या ठिकाणी तुलनेशी संबंधित काही प्रश्न असतील. देन 2.12 जो आहे होमोफोन्सवर आधारित, जे आपण इयत्ता 8वी मध्ये शिकलो आहोत. इयत्ता 5वी मध्ये सुद्धा होमोफोनचे काही सोप्या या ठिकाणी ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. अँड 2.13 जे आहे नेम्स ऑफ द कलर्स, रंगांचे नावं, थिंग्स, वस्तू, शेप्स, आकार, व्हेजिटेबल्स, भाज्या, फ्रुट्स, फळं अँड गेम्स आणि खेळ यांची नावं याच्याशी संबंधित हे प्रकरण असणार आहे. देन नेक्स्ट थर्ड युनिट, इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, इम्पॉर्टंट युनिट, पंक्च्युएशन मार्क्स. विरामचिन्हाशी संबंधित हा महत्त्वाचा घटक आहे तिसरा. आणि त्याचे जे सब युनिट्स आहेत ते म्हणजे 3.1 कॅपिटलायझेशन, देन 3.2 कॉमा, 3.3 फुल स्टॉप, नंबर 4 क्वेश्चन मार्क अँड 5 ॲपॉस्ट्रॉफी अँड एक्सक्लेमेशन मार्क. विरामचिन्ह हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आहे. 12%चं वेटेज याला आहे. आणि मित्रांनो, या बेसिक गोष्टी जर तुम्ही 5वी पासून जर या चांगल्या प्रकारे समजून घेतल्यात तर याचा नक्कीच फायदा तुम्हाला पुढे होणार आहे. याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल असं मला वाटतं. कॅपिटलायझेशन, कॅपिटल अक्षर वापरण्यासंबंधी याच्यामध्ये दिलेलं असेल. कॉमा, पंक्च्युएशन मार्क्समध्ये फुल स्टॉप, पूर्णविराम ज्याला आपण म्हणतो, क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह, ॲपॉस्ट्रॉफी नेमका कुठे, कसा, केव्हा दिला गेला पाहिजे हे सुद्धा या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. आणि एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारचक चिन्ह ज्याला आपण म्हणत असतो, ते सुद्धा या 3.6 मध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर चौथं महत्त्वाचं युनिट आहे न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन. या ठिकाणी न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन या प्रकरणामध्ये पहिलं जे सब युनिट आहे ते म्हणजे डेज ऑफ द वीक अँड मंथ्स ऑफ द इयर. याच्यामध्ये आठवड्याचे दिवस असतील, मंथ्स ऑफ द इयर वर्षातले महिने याच्याशी संबंधित पहिलं सब युनिट आहे. देन 4.2 कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स. या ठिकाणी क्रमवाचक संख्या, दोन प्रकारच्या ज्या संख्या आहेत कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. देन 4.3 मध्ये शोविंग द डायरेक्शन्स अँड सब डायरेक्शन्स, मॅप रीडिंग. मॅप रीडिंग हे एक महत्त्वाचं प्रकरण या ठिकाणी दिलेलं आहे. शोविंग द डायरेक्शन्स, दिशा दाखवण्यासाठी, सब डायरेक्शन्स असतील, उपदिशा असतील. देन 4.4 टेलिंग द टाईम, वेळ सांगण्यासंबंधित या ठिकाणी एक प्रकरण दिलेलं आहे. अतिशय महत्त्वाचे हे चारही प्रकरणं आहेत. 12%चं वेटेज याला देखील आहे. देन नंबर 5 पुढचं जे 5वं महत्त्वाचं युनिट आहे क्रिएटिव्ह थिंकिंग, ज्याला आपण सर्जनशील विचार म्हणू शकतो. अतिशय चांगलं प्रकरण आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. आणि जे विद्यार्थी खरंच मनापासून अभ्यास करणारे आहेत, जे लक्ष देतील, समजून घेतील, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 5.1 ॲडव्हर्टाइजमेंट्स, याच्यामध्ये जाहिराती आहेत. मोटोज अँड मेसेजेस, काही महत्त्वाचे मेसेजेस असतील, मोटोज असतील. देन 5.2 सॉल्विंग पझल्स विथ द गिवन क्ल्यूज, दिलेले जे काही क्ल्यूज असतील त्याच्या साहाय्याने पझल सॉल्विंगचं सुद्धा या ठिकाणी एक सब युनिट दिलेलं आहे. 5.3 मध्ये सॉल्विंग रिडल्स विथ द गिवन क्ल्यूज, रिडल सॉल्विंग हे सुद्धा एक सब युनिट या ठिकाणी दिलेलं आहे दिलेल्या क्ल्यूजच्या साहाय्याने. देन नंबर 6 युनिट नंबर 6 दिलं आहे स्टॉक एक्सप्रेशन्स. या ठिकाणी एक्सप्रेशनशी संबंधित हे एक महत्त्वाचं युनिट या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं जे आहे 6.1 ग्रीटिंग्स याच्याशी संबंधित आहे. 6.2 सिकिंग परमिशन. देन 6.3 मेकिंग अ रिक्वेस्ट. देन 6.4 कोरिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन्स, एक्सप्रेशन्स अँड पिक्चर्स, सूचना असेल, चित्र असेल, काही एक्सप्रेशन्स असतील, याच्यामधला सहसंबंध दाखवण्याच्या संदर्भातलं 6.4 हे प्रकरण आहे, सब युनिट आहे. याला सुद्धा 12%चं वेटेज या ठिकाणी दिलेलं आहे. 12% वेटेज म्हणजे काय, तर नेमकं या ठिकाणी 50 मार्काचं जे इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्न जे विचारले जातील त्यापैकी 12% म्हणजेच या ठिकाणी 6 मार्कांसाठी याच्यावर प्रश्न विचारले जातील. नेक्स्ट नंबर 7 मिसलिनियस, ज्याला आपण मिश्र किंवा संकीर्ण या अर्थासाठी हा शब्द वापरला जातो. त्याच्यामध्ये 7.1 दिलेला आहे आर्टिकल्स, उपपदे. देन 7.2 प्रेपोजिशन्स, शब्दयोगी अव्यय. देन 7.3 ॲडजेक्टिव्ह, विशेषण. 7.4 ॲडव्हर्ब्स, क्रियाविशेषण. देन नंबर 5 सेंटेन्स फॉर्मेशन, टेन्सेस याच्यामध्ये दिलेले आहेत.
अँड 7.6 सिंग्युलर अँड प्लुरल, एकवचन आणि अनेकवचनाशी संबंधित हे प्रकरण आहे. देन लास्ट युनिट नंबर 8चं जे शेवटचं युनिट आहे ते कॉम्प्रेन्शन रीडिंग स्किलवर आधारित आहे आणि याच्यामध्ये प्रोज दिलेले आहेत अप टू 30 वर्ड्स, 30 शब्दांपर्यंत प्रोज दिलेले असेल आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले असतील. अशा प्रकारचं 12 मार्कांसाठी वेटेज असलेलं हे 8वं प्रकरण आहे. 7वं देखील 12 मार्काचं वेटेज असलेलं हे प्रकरण होतं. तर अशा प्रकारे आपल्याला या इयत्ता 5वीचा जो इंग्रजी विषयाचा स्कॉलरशिपचा सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. यानंतर मित्रांनो आपण उद्यापासून याच्यावर प्रत्येक युनिटवर आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमाने ते घेणार आहोत. मला वाटतं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याला इयत्ता 5वीचा इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम हा चांगल्या प्रकारे समजला असेल. नक्कीच आपल्या पाल्यांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत दाखवा आणि लाईव्ह सेशनला दररोज त्यांना उपस्थित ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.